नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील. कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करू सांगा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर सुरुवात करतो. आहे करू शकता. एकंदरीतच या ठिकाणी कांदा बाजारात स्थिरता आणायची असेल तर हे कराच. कांदा निर्यातदार संघटनेचे निवेदन बघू शकता. महत्त्वाची बातमी, बाजार कोसळण्यापासून रोखता येईल. कांदा निर्यातीसाठी माल वाहतुकीचा खर्चावर 7% अनुदान, वाहतूक आणि विपणन सहाय्यक TMA आणि तत्सम अनुदान सुरू करा. 5% वाढीव RODTEP दर आणि 5% पर्यंत वाहतूक अनुदान यामुळे कांदा निर्यातीची व्यवहार्यता लक्षणीयरित्या सुधारेल. व्यापाऱ्यांच्या अतिरिक्त उत्पादन खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेले आधार मिळेल आणि बाजार कोसळण्यापासून रोखता येईल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात, त्या तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचल्या जातात. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन येत असतोच. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर या संदर्भात निर्यात बाजारपेठा देशांतर्गत किमती स्थिर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. कांद्याच्या निर्यातीला प्रभावीपणे प्रोत्साहन देण्यासाठी आणि चालना देण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर निर्यात केलेल्या उत्पादनावरील कर RODTEP दर 5% पर्यंत वाढवा. सध्याचा RODTEP दर भारतीय कांद्याचा उपयुक्त नाही. पाकिस्तान आणि चीन यासारख्या इतर प्रमुख कांदा निर्यातदार देशाकडून होणाऱ्या तीव्र स्पर्धेचा विचार देखील केला पाहिजे. हे दोन्ही देश आधीच खूप कमी दराने पुरवठा करत आहे. आयातदार बांगलादेश आणि श्रीलंकेच्या स्थानिक ठिकाणी कांदा बाजारात आहे, त्यामुळे भारतीय निर्यातदारांना सरकार पाठिंब्याशिवाय प्रभावीपणे स्पर्धा करणे आव्हानात्मक बनत आहे. धन्यवाद.